नमस्कार, मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. समर्थन लाईव्ह मध्ये आपण आज पाहणार आहोत बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं या ठिकाणी मनोमिलन होतंय. धुलवडीच्या दिवशीच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन विकास आघाडी यांनी आपलं धोरण जाहीर केलंय. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पहा की ढवळे आणि हितेंद्र ठाकूर या दोन नेत्यांनी मनोमिलनाची भूमिका जाहीर केली. आता मुद्दा असा आहे, हितेंद्र ठाकूर यांनी पालघर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात, जिल्ह्याच्या राजकारणात एक नवीन डाव टाकलाय. हितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडीची भूमिका जाहीर केली. बहुजन विकास आघाडी आता इथून पुढे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सोबत राहणार आहे. ग्रामपंचायत असतील, नगरपंचायती असतील, पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषद असो, विधानसभा असो, लोकसभा असो, या सर्व निवडणुका हितेंद्र ठाकूर इथून पुढे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोबत घेऊन लढणार आहेत. हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. हितेंद्र ठाकूर यांची नेमकी भूमिका काय आहे हे आपण प्रत्यक्ष पाहू. शेवटी आज आपला विरोधक कोण, आपला शत्रू कोण हे ठरवून आज काम करायचे आहे आणि त्या हिशोबानेच आम्ही सगळी मंडळी इकडे एकत्र झालेले आहेत. काही निर्णय म्हणजे कम्युनिस्ट पक्षांचे खास आभार मानेल, गाव पातळीपासून वरपर्यंत असे उलटे निर्णय जातात. म्हणजे जिल्ह्यावर काय होतो, तालुक्याचं काय होते, मग राज्य कमिटी काय करते, की त्याच्यानंतर वरती जो हे दिला जातो निर्णय त्याचा आदर ठेवून, म्हणजे येचुरी साहेबांचं पण मी आभार मानेल आजच. का या सगळ्या मंडळींनी खालून जे काही डॉक्टर साहेबांनी त्यांच्या सगळ्या टीमनी जे निर्णय घेतले त्याचा मान ठेवत हे केलं. इकडे एकच सांगतो, त्या जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत पासून ते एमपीच्या इलेक्शन पर्यंत आम्ही कायम एकत्र राहू हा आमच्याकडून शब्द अगोदर दिलेला आहे. ग्रामपंचायत, जिल्हा पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, आमदारकी असेल की खासदारकी, कुठेतरी एकमेकाला साथ देऊन जर आपण पुढे गेलो तर योग्य प्रकारे जिल्ह्यामध्ये एक वेगळा बदल करेल. आज सगळ्यात सत्ता काही विशिष्ट कारणामुळे ज्या एका ठिकाणी गेलेल्या आहेत त्या बदलण्याची ताकद आणि हिंमत जर आपण सगळे एक झालो तर आहे. या बाबतीत चर्चा केली. मी एक मगाशी बोलल्याप्रमाणे का कोणताही लोभाला बळी न पडता कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते, त्यांचे मतदार, कमिटेड कार्यकर्ते जे आहेत ते तर काम करतील, परंतु कमिटेड वोटर्स म्हणजे डॉक्टर साहेब मी एक सांगतो तुम्हाला का आयुष्यामध्ये तुमच्या लोकांवर, तुमच्या मंडळींवर एक पैशाचा संशय कोण घेऊ शकत नाही का हा कुठेतरी इकडून गेला आणि तुमच्या सारख्यांची आम्हाला साथ लाभली. आम्ही भाग्यवान आहेत. जो काय आपण उमेदवार ठरवून इलेक्शनच्या तोंडाला जाऊ त्या अगोदरच मी तुमचे आभार मानतो. आणि तुमच्या बाबतीमध्ये कोणाला म्हणजे समोर बसलेले पत्रकार मंडळी आहेत आपल्या पूर्ण जिल्ह्यातले किंवा अन्य कोण राजकीय पक्ष आहेत, मी वरती देखील दिंडोरीच्या बाबतीमध्ये कुठेतरी एकत्रित घेऊन काम केलं पाहिजे. हे बोलला परत बोलील कुठेतरी, म्हणजे शेवटी कम्युनिस्ट पक्षांची मतं सगळ्यांना पाहिजेत पण जागा द्यायची नाही ही भूमिका बरोबर असू शकत नाही. आमच्याकडे 4-5 इच्छुक आहेत. आम्ही कम्युनिस्ट पक्ष आणि सगळे मिळून उमेदवार ठरवू. म्हणजे जरी आमचा उमेदवार असला तरी तो सहमती किमान डायरेक्ट डिक्लेअर करण्यापेक्षा चर्चा करून तो उमेदवार. हितेंद्र ठाकूर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबरोबर मनोमिलनाची भूमिका धोरणात्मक दृष्टिकोन समोर ठेवून जी घेतली ती आता प्रत्यक्ष पाहिली. हितेंद्र ठाकूरांची भूमिका आपण प्रत्यक्ष ऐकली. आता हितेंद्र ठाकूर यांनी ऐन धुलवडीच्या दिवशी जे दोन रंग एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत
या दोन रंगामुळे इतरांचे रंग कसे बेरंग होतात हे आता प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतील. आपण इथून पुढे पालघर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या राजकीय घडामोडी पाहणार आहोत. राजकीय घडामोडी सर्वात आधी आणि तपशीलवार पाहण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.